झेप ही कादंबरी आज तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे। नुकतीच दुपार टळलेली होती। पुण्यात शनिवार पेठेतल्या नदीकाठच्या जुनाट वाड्यातून बाळाजी पंत नातू बाहेर पडण्याच्या तयारीत होते। त्यांनी अंगात छातीपर्यंत आवळून बसणारा पण खाली खूप सैलसर घोळ असलेला अंगरखा घातला होता। डोक्यावर कोकी काढलेली लाल पगडी, गळ्यात मोत्यांचा हार आणि स्वच्छ करवत काठी धोतर असा त्यांचा वेश होता। वाड्यात मोठा सोपा होता। नातू सोप्यात आले। पायात लाल जोडा चढविता त्यांनी सोप्यात टांगलेल्या मोठ्या तसबिरीकडे पाहिलं। तसबीर गोऱ्या साहेबांची होती। तिच्या खाली वळणदार मोठी अक्षरात लिहिलं होतं, जनरल वल्सी साहेब बहादूर यांची तसबीर असे। नातूंनी अंगरख्याच्या भायांच्या चुन्या एकसारख्या वर सारल्या। जोड्याचा आवाज करीत ते वाड्याच्या बाहेर आले। त्यांना पाहताच वाड्याबाहेर ठेवलेल्या पालखीभोवती गप्पा छाटीत बसलेले 2-4 भोई आणि इतर 2 सेवक खडबडून उठले। क्वचित पांढरा केस डोकावून लागलेल्या झुपकेदार मिशांवर हात फिरून आणि खांद्यावरची जरीच्या उपकरणाची घडी उगीचच एकसारखी करून ते स्वतःशी पुटपुटले, वेळ फार झाला, आत्तापर्यंत संगमावर पोचायला हवं होतं। नातू पालखीत बसले। समोर रेशमी गोंडा लोंबत होता। तो हातात धरून ते भोयांना म्हणाले, लवकर पाय उचलला रे। पालखी उचलून भोयांनी अलगद खांद्यावर घेतली। पालखी लगबग करीत पुण्याच्या अरुंद बोळातून संगमाकडे निघाली। पुढं 2 पायदळ शिपाई रस्ता मोकळा करीत होते आणि मागून एक स्वार घोड्यावरून चालला होता। त्याच्या कमरेला तलवार होती। थंडी संपली होती तरी उष्मा जाणवत नव्हता। नदी ओलांडल्यावर दाट झाडी लागली। तिथून वळण घेत वाट जात होती। 100 कदमांवर वाटेला वळण होतं। पालखी वळताच पालखीसमोर पायदळ चाललेल्या शिपाई एकदम थबकले। पालखीचा वेग मंदावला। नातूंनी आतून विचारले, काय रे, काय गडबड आहे? वाट अडवून 10-15 हत्यारबंद घोडेस्वार उभे आहेत। त्यांच्यापैकी एकानं पुढं येऊन विचारलं, पालखीत कोण आहे? समोरच्या स्वारानं उत्तर दिलं, पंत आहेत, बाळोजी पंत, नातू निसबत अल्पिस्टन साहेब। तेवढ्यात पालखी तिथं आलीच। रस्त्यात मधोमध स्वार उभे राहून भोयांनी पालखी लाकडी घोड्यावर टेकवली। कोण अन्यबा राहतेकर? पालखीतून बाळाजी पंतांनी थोड्या नाराजीच्या स्वरात विचारले। रस्ता अडवायचं कारण? अन्यबा राहतेकरांना आपला घोडा पालखीजवळ घेतला। काळ्या कुळकुळीत वर्णाच्या भक्कम शरीरयष्टीत राहतेकरांना मोठ्या ताठ्यानं म्हटलं, बाळाजी पंत, नातूंनी स्वारी आहे काय? मला वाटलं कुणी मोठे सरदार शिंदे होळकर पालखीतून चालले आहेत। पालखीतून नातू गिर्दीवर रेललेले होते। पुढं झुकून त्यांनी पुन्हा विचारलं, रस्ता अडवायचं कारण? अन्यबानं आपल्या स्वरांकडून पाहून डोळे मिचकवले। मग तो म्हणाला, रस्ता मोकळाच आहे, चला रे लवकर। बाळोजी पंतांनी भोयांना इशारा केला पण भोई मख्खपणे उभेच। अन्यबाने आपला घोडा पालखी पुढे आडवा घातला। आम्ही पालखी अडवली आहे, मतलब पंत श्रीमंतांनी आपल्याला पालखीचा इतमाम दिलेला नाही। नसेल पण आम्ही नेहमीच पालखी वापरतो। आजच पालखी अडवायचा हुकूम कुणी दिला? श्रीमंतांनी, खुद्द श्रीमंतांनी? बाजीराव पेशव्यांना? होय, पेशव्यांनी। त्रिंबकजी ढेंगळे हुकुमाची तालीम करीत आहेत। त्रिंबकजी ढेंगळे बाळाजी पंतांना कडवटपणानं उद्गार काढले। पेशव्यांचे हुजरे आमच्यावर केव्हापासून हुकूमत गाजवू लागले? बाळाजी पंत ढेंगळे हुजरे असतील तर ते दौलतीचे आहेत, पेशव्यांचे आहेत।
साहेबानं फेकलेल्या 100-200 मोहरांसाठी चटावलेले घरबेद हुजऱ्यांकडून अन शिपाई प्याद्यांकडून अपमान सहन करण्याची सवय पंतांना नाही, हे तुझ्या त्रिंबकजीला कळवा. पालखीतून डोकं बाहेर काढून बाळाजी पंतांनी आण्याबाला बजावलं अन भोयांनी पालखी तशीच पुढं नेण्याबद्दल जरबेनं सांगितलं. आण्याबानं इशारा केला. त्यांना स्वारींनी पालखीला घेरलं. भोयांनी पालखीचा हात घातला तर त्याचे हात कलम होतील, आण्याबा आपल्या राकट आवाजात म्हणाला. भोयांनी घाबरून पालखी खाली ठेवली. तिरमिरीनं बाळाजी पंत पालखीतून बाहेर आले. आण्येबा, याचा परिणाम काय होईल याचा विचार केला आहेस का? मी फक्त हुकमाचा बंदा आहे. असशील, तुझ्या पेशव्याच्या हुकमाचा बंदा असशील, पण मी काही तुझ्या पेशव्याचा चाकर नाही. मी कलकत्तेकर इंग्रजी सरकारच्या नोकरीत आहे. ते मला सांगू नका. अद्याप इथं पेशव्यांचीच सत्ता चालते. तुमच्या कलकत्तेकर इंग्रजांची नाही. ज्याला सरकारातून पालखीचा इत्माम मिळाला आहे त्यानंच फक्त पालखीतून जावं असा राजाचा शिरस्ता आहे. पंत, बऱ्या बोलानं तुम्ही पालखीतून पायाउतार होऊन जा, नाहीतर. त्याचं उत्तर बाळाजी पंतांनी मिळण्याचा योग नव्हता. त्याच वेळी वळणावरून खडखडत करीत चाललेल्या एक घोडागाडी तिथं येऊन थांबली. गाडीतून लांब बंद गळ्याचा काळा कोट घातलेला वृद्ध खरशेटजी मोदी खाली उतरला. त्याने डोक्यावर काळी मागे चेपलेली अशी उभट पगडी होती. पायात विजार होती. बाळाजी पंतांचं त्याच्याकडे लक्ष जाताच त्यांच्या रागाचा पारा थोडा उतरला. स्वरांचा मधुर वाट काढीत मोदी पालखीजवळ आला. त्याने विचारले, बाळाजी पंत, तुम्ही काय चालले आहे? तुम्ही वेळेवर आलात. मोदी शेठ, त्रिंबकजींना आमची पालखी अडवली आहे. बाळाजी पंतांनी एक जळजळीत कटाक्ष आण्याबाकडे टाकीत मोदीला सांगितले. कारण आण्याबा कडक आवाजात म्हणाला, बाळाजी पंताला पेशव्यांनी पालखीचा मान दिलेला नाही. त्याशिवाय पालखीत बसणं गैर आहे. राजाच्या रीतिरिवाज हुजऱ्याकडून ऐकण्याची वेळ आली आहे. शेठ, ज्यांनी ते सांभाळायचे त्यांनीच ते असे पायदळी तुडवल्यावर असा प्रसंग येणारच. आण्येबानं ताडकन उत्तर दिलं. बाळाजी पंत, मोदी म्हणाला, या बाबतीत शहानिशा आपण त्रिंबकजीकडून करून घेऊ. शिवाय आता वेळ बराच झाला आहे. पालखीतून तुम्हाला संगमावर पोचायलाही वेळही लागेल. आज उशीर झाला तर साहेब खपून घेणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर गाडीतून चला. पालखीचं नंतर पाहू. बर आहे, नंतर पाहू. आण्याबाकडे धमकीच्या नजरेने पाहत बाळाजी पंत म्हणाले. मग ते भोयांनी उद्देशाहून म्हणाले, जाऊ द्या पालखी परत. पालखी जप्त केली आहे. आण्येबानं बजावलं. सरकारनं चौकशीतून ठरलं तर पालखी परत मिळणार आहे. उचला रे ती रिकामी पालखी अन जाऊ द्या की तो कोतलवालचा वाडीत. बाळाजी पंत काही बोलणार तोच मोदींनी त्यांना ओढून गाडीत घेतलं. गाडी खडखड करीत संगमाच्या दिशेने निघून गेली.